मी गेला केटरिंगच्या कामाला जायचो. पैसा जेव्हा ज्याने कधी पाहिलेला नसतो त्याच्याकडे जेव्हा येतो ना, तेव्हा त्याच्या नशा चढून जाते डोक्यामध्ये. 2019ला माझं काय झालं, नॉन क्रिमिलियर आहे ना माझं हरवून गेलं. 2021 साली सापडलं नाही, डॉक्युमेंट मध्ये उडून दिलं ते. लोकल म्हणणं उतरावून समोर जाऊन डायरेक्ट आतमध्ये. नमस्कार, मी तुमचा सौरभ. जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत करीत आहे. स्पर्धेचा प्रवास या मालिकेतील आजचे पाहुणे आहेत प्रभास पाटकर, ज्यांची महिला बाल विकास विभागामध्ये कनिष्ठ काळजीवाहक या पदावर नेमणूक झालेली आहे. तर चला सुरू करू आजच्या पॉडकास्टला. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण प्रभास पाटकर यांच्या यशोगाथा ऐकणार आहोत. तर सुरू करू आजच्या पॉडकास्टला. प्रभास, घरात कोण कोण आहे तुझ्या? घरात माझी आई, वडील आणि भाऊ, लहान भाऊ. भाऊ. आणि भाऊ काय करतो? लहान भाऊ माझा हेच परीक्षेचे स्पर्धा परीक्षा. तो पण स्पर्धा परीक्षाच करतोय. हो. आणि आई काय करते? आई गृहिणी, पण मग आई सर्वेचं पण काम करत होती बाहेर, घराचं पण आणि बाहेरचं पण. जन्म कुठे झाला तुझा? धुळ्याचा आहे सर माझा. म्हणजे जन्म धुळ्याचा आहे? हो. मग धुळ्याहून इकडे कसं काय आले तुम्ही नाशिकला? म्हणजे मामाच्या घरी, म्हणजे मामाकडे राहायचो मी पहिले धुळ्याला. हो. त्याच्यानंतर मग इकडनं आलो, 3 वर्षानंतर इकडे आलो. बरं. आई वडिलांसोबत. मग बालपण तुझं बऱ्यापैकी हो तिकडच, आजी बाबांकडे. नंतर मग इकडे आला. हो. मग माध्यमिक शाळा? माध्यमिक शाळा म्हणजे ते बालवाडी वगैरे तिथंच, आणि मग इथं प्राथमिक शाळा आपली ही इकडची सरस्वती विद्यालय. सरस्वती विद्यालय. आणि माध्यमिकचं मग 5वी पासून पुढचं शिक्षण? 5वी पासून तिथंच होतं. 7वी पर्यंत शाळा सरस्वती विद्यालयच होती. त्याच्यानंतर मग लोकनेते व्यंकटराव आलो. लहानपणी कसा होता प्रभास तू? म्हणजे आगाऊ काय, असा शांत? जसं आम्हाला माहिती तसा शांत नाही सर, एकदम म्हणजे उन्हाळक्या करणारा, रिअल मध्ये सांगतो, उन्हाळक्या करणारा, मजा करणारा, पतंग उडवतोय, गोट्या खेळतोय, म्हणजे प्रत्येक चालूच राहायचं माझं. काही सर्वसाधारण एकदम ऍव्हरेज, म्हणजे पूर्ण बालपण जगलेला आहे तू. हो, ऍव्हरेज स्टुडंट होतो मी. जास्त हे पण नाही, काय म्हणतात, जास्त टुकार पण नाही आणि जास्त अभ्यासू पण नाही. मार खाल्ला घरी? भरपूर. कशाने मार खाल्ला आतापर्यंत? मला आहे ना, तुम्हाला सांगतो, 4 यायचा नाही काढता मराठीचा, डोक्यात झाडू मार. कोणी मारलं तुला? आईने. सगळ्यात जास्त कोणी जोडलं तुला? आईने जोडलं. आईने सर्वात जोडलं. म्हणजे आज जे सक्सेस आहे त्याच्या मागे आईचा मोठा श्रेय. 100%. मग तुम्हाला 5वी ते 10वी पर्यंत तू व्यंकटराव यांच्या शाळेत शिकला. मग कॉलेज पुढे? कॉलेज भोसला मिलिटरी कॉलेज. भोसला मिलिटरी कॉलेज. सायन्स, आर्ट मधून? कॉमर्स मधून घेतलं. कॉमर्स करून पण मग तू स्पर्धा परीक्षेकडे वळला? स्पर्धा परीक्षा म्हणजे सर मला आहे ना पोलीस भरती करायची होती. मामाने डोक्यात घालून दिलं 10वी पासून की बाबा तू पोलीस भरती कर. पोलीस भरती म्हणजे स्वप्न होतं त्याचं, तो स्वतः झाला नाही, म्हणून त्याचं माझ्याकडे बघून स्वप्न होतं की तू कर, पूर्ण करून घ्यायचं. तू कर बाबा. कारण जेणेकरून कॉमर्स झाल्यानंतर पोरं कसं असतं, ग्रॅज्युएशन म्हणजे झालं त्याच्यानंतर CA वगैरे कर. CS वगैरे कर. त्याच्यापेक्षा तू डायरेक्ट मग पोलीस भरतीकडे जा. पोलीस भरती. हो. तुला असं हे निघलं, अवघड नाही गेलं का की कॉमर्सचा अभ्यास पूर्ण आणि त्याच्यानंतर तू एकदम स्विच केला डायरेक्टली पोलीस भरतीसाठी? कारण मग अभ्यासक्रम पूर्ण बदलला. तेव्हा त्रास नाही झाला त्या गोष्टींचा? नाही, त्रास नाही सर, पण मग आहे ना, अँबिशन होतं ना, की मामाचं स्वप्न होतं की नाही बाबा मी झालो नाही, आणि त्याने भरपूर म्हणजे लहानपणापासून तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी पैसा पुरवला मला. अकॅडमीला जरी पैसे भरायचे होते 17-18 हजार रुपये 2016 साली, ती पण बरीच अमाऊंट होती, तरी त्या मामानेच पैसे दिले मला. भरपूर मदत केली. म्हणजे समजा की वडिलांना ते मला सपोर्ट या बाबतीत नव्हता त्यांचा, की न पोलीस खाता नको बघ घेऊ, पण मग त्याचा सपोर्ट होता, मग तोच बऱ्यापैकी पैसा पुरत होता मला. 10वी पासून तू पुढे कॉमर्स केलं, बरोबर? हो. कॉलेजला तू भोसला मिलिटरी स्कूलला होता. तिथली एखादी आठवण सांगा मला की ती तुला आठवते व्यवस्थित. सर NCC ला होतो मी 2 वर्ष व्यवस्थित केलं, आणि तिसऱ्या वर्षी काय झालं, 3rd इयर होतं माझं म्हणजे FY ला. तर मी गेलो नाही, मी गेला केटरिंगच्या कामाला जायचो, तर मला त्या दिवशी नाही जमलं जायला. बस म्हणजे वेनेसडेला राहायची आमची, बुधवारी असायची, तर मी गेलो नाही. तर ती एक शिक्षा म्हणून सरने मला हाकलून दिलं डायरेक्ट NCC मधून. काढूनच टाकलं. 3रं वर्ष म्हणजे 4 महिने बाकी होते NCC पूर्ण व्हायला, त्यांनी मला काढून दिलं. नाही म्हणे, जो काम करत शिक्षण पूर्ण करत होता. काम करत शिक्षण पूर्ण केलंय माझं. मग तिथून मग तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं? हो. मग पोलीस भरतीला तू कधीपासून सुरुवात केली? म्हटलं 2016. पोलीस भरतीला हो, म्हणजे FY झालं माझं, तर पहिले नाशिकला उतरलो होतो मी पोलीस भरतीला. तर म्हणजे अंदाज आला मला की कसं आहे काय या खात्याचं. तर म्हणजे कशी भरती असते, सगळ्यात पहिले पाहायला गेलं क्युरियोसिटी म्हणून थोडक्यात माहिती घ्यायची, नेमकं कसं आहे डिपार्टमेंट कसं आहे किंवा प्रोसेस कशी त्याची. हो. आणि त्याच्यानंतर मग 2017ला मी अकॅडमी लावली. तर मग त्याच्यानंतर मग प्रवास चालू केला हळूहळू सगळ्या गोष्टींचा,
अंदाज येत गेला बुवा, कशी तू भरती आता आहे. म्हणला की तू अकॅडमी जॉईन केली, हो. तुला कितपत फायदा झाला की तू अकॅडमी जॉईन केला आणि तुला किती फायदा झाला त्या गोष्टीचा? तुम्हाला सांगतोय की प्राथमिक माहिती मिळते तुम्हाला जेव्हा तुम्ही अकॅडमीत जाता ना, की हाईट कशी मोजली जाते, चेस्ट कशी असते मोजतात ते, त्याच्यानंतर ग्राउंड कसं घेतलं जातं, गोळा कसा फेकावा लागतो आणि बऱ्यापैकी स्टडीचं तुम्हाला कळतं की आता सामान्य पोराला नाही नाही माहिती राहत की कसं बरोबर आहे आहे. काय. पण मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर अंदाज येतो की तुम्हाला ग्राउंड कसं करायचंय, काय डाएट कसा घ्यायचा आहे, बरोबर. बरोबर. तुम्हाला इंजुरी का नाही होण्यासाठी कोणता व्यायाम करायचा आहे, सगळ्या गोष्टी सांगतात. सगळ्या म्हणजे बारीक बारीक तुम्हाला तिथं माहिती गायडन्स दिली केलं जाते जातं तुम्हाला. तुम्हाला. हो. मग तू म्हटला की पहिल्यांदा तू एक अनुभव म्हणून गेला गेला. भरतीसाठी. बरोबर. जेव्हा तू दुसऱ्या वेळा पोलीस भरतीसाठी गेला, हो. तू कुठं फॉर्म भरला होता आणि तिथला अनुभव कसा होता तुझा? दुसरा अनुभव कसा होता तुझा? सर कारण त्यावेळेला पहिल्यांदा तू एकदम नवीन होता आणि डायरेक्ट तू भरती केली बरोबर. आणि दुसऱ्यांदा तुझ्याकडे तेव्हाचा एक अनुभव होता, हो. त्यानंतर तू अकॅडमी जॉईन केली, तुला तिथला पण अनुभव होता. बरोबर. त्याच्यानंतर मग तुला तिथं काय अनुभव आला भरतीच्या वेळेस आणि कशी झाली तुझी ती प्रोसेस? सर 2018 साली आहे ना, आता एकच फॉर्म भरायला लावतायत. त्यावेळेला 4-4, 5-5 फॉर्म भरायचो. तर बरेचसे अनुभव आहेत. म्हणजे घाटकोपरला गेलो होतो. त्याच्यानंतर ठाणे सिटीला, त्याच्यानंतर मुंबई पोलिसला, असे 3-4 ठिकाणी फॉर्म भरला होता. तिकडे गेलो, पण मग आहे थोडंफार इंजुरी वगैरेचा मला प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळं मग थोडंफार झालं. पण मग अनुभव चांगले होते. म्हणजे बऱ्यापैकी इव्हेंट आउट ऑफ गेले माझे. 2-3 इव्हेंट आउट ऑफ होते, पण मग 2-4 इव्हेंटला मी मात इंजुरीमुळे खाल्ली. थोडंसं हो, मात मात खाल्ली. खाल्ली. तर मग पुढची जेव्हा भरती आली, पुढच्या हो. वेळेस तू भरती आला, कारण तू म्हणतोय की तू पोलीस भरती मामाचं स्वप्न होतं आणि तुला हो. पोलीस भरतीच करायची होती. हो, तर मग टार्गेट पण तेच होतं हो, आणि तोपर्यंत तू दुसरीकडे दुर्लक्ष होत होतं, हो. दुसऱ्या एक्झाम बरोबर. फक्त पोलीस भरतीवरच तुझा फोकस फोकस होता. तर मग त्याच्यानंतर जेव्हा तू पुढचा चान्स घेतला, पुढच्या वेळेस जेव्हा तू भरतीला गेला, हो. तर मागच्या काही चुका परत रिपीट केल्या की त्या दुरुस्त झाल्या तुझ्या परत आणि तू कसा जवळ गेला रिझल्टच्या? सर मी आहे ना 2019 साली होमगार्ड झालेलो आहे. बरोबर. हा. 2019 साली मी म्हणजे होमगार्डची भरती दिली आणि होमगार्ड झालो मी. त्याच्यानंतर मग कोरोना आला तुमचा, बरोबर का. 2019 साली ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले होते आम्ही. ती भरती बरोबर. लगेच होणार होती जानेवारीमध्ये. बरोबर. पण ती पोस्टपोन झाली कोरोनामुळे कोरोनामुळे. आणि ती 2021 साली झाली. तर 2020 पासून मग मी होमगार्डमध्ये होतो. मग ड्युट्या वगैरे करणं, त्याच्यामध्ये मला प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष झालं. म्हणजे तुम्ही काय समजा की पैसा जेव्हा ज्याने कधी पाहिलेला नसतो त्याच्याकडे जेव्हा येतो ना, तेव्हा त्याच्या नशा चढून जाते डोक्यामध्ये, बरोबर आहे. की मला आता पैसा कमवून दिसतोय, येतोय. येतोय तर मग का सोडायचा? हा, आणि येतोय आहे तर आणि मग आणि मग इकडचं सोडून द्यायचं बुवा, असं दुर्लक्ष बरोबर, केलं मी बरोबर. त्याच्याकडे, परत दुर्लक्ष केलं. मेन मोटिव्ह बाजूला राहून गेलं आणि पैशाचा मोह डोक्यात घुसून गेला माझ्या. बसून गेला. बरोबर. मी केली 2019 ला माझं काय झालं, नॉन क्रिमिलियर आहे ना माझं, हारून गेलं. 2019 ला फॉर्म भरला, बरोबर. 2021 साली सापडला नाही, डॉक्युमेंट मध्ये उडवून दिलं त्यांनी. अरे बाप. पेपर काढला आणि त्यावेळेला कुठले होती? कुठं? मुंबईला. मुंबईला होता फॉर्म. बरं. त्यांनी मला काढून दिलं की नाही, म्हणतो नॉन क्रिमिनल ओरिजिनल नाहीये, झेरॉक्स चालत नाही. बरोबर आहे. काढून दिलं त्यांनी मला. म्हणजे होता राहिलं. हो. आणि त्यावेळेला पहिले पेपर होता, तर तुम्हाला सांगतो की आता आमच्या लायब्ररीमधून फक्त 2च जणांनी पेपर काढला होता पूर्ण पोरांमध्ये. बरोबर. 2च जण होते आणि सगळ्यात जास्त मार्क मला होते आणि म्हणजे मार्क काढून सुद्धा मला घरी बसायला लागलं. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं होतं की प्रभास होतो यावेळेस, पण डॉक्युमेंटमुळे तो राहून गेला. प्रभास जेव्हा ते डॉक्युमेंट मधून तुला त्यांनी कमी केलं किंवा काढून टाकलं, म्हटलं की त्यावेळेस तुझ्या डोक्यात काय विचार आला? असं वाटत होतं डायरेक्ट लोकल म्हणणं उतरावून समोर जाऊन डायरेक्ट आत्महत्या करून घे. खरं सांगतो सर. आणि त्यावेळेला कारण की एवढ्या सगळ्यांमध्ये मी पास होतोय आणि सगळ्यांची आशा लागून आहे, आई वडिलांची सगळ्यांची, की नाही बाबा आता होऊन जाईल मुलगा, होऊन जाईल, म्हणजे होण्यासारखंच होतं ना हो सर. झाल्यासारखंच होतं, फक्त डॉक्युमेंटमुळे तुला डॉक्युमेंटमुळे उडवून टाकलं त्यांनी मला. हो. घरी आल्यानंतर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती त्या गोष्टीवर? म्हणजे ट्रेन मधूनच सांगितलं ताईने, म्हणे भाऊ अजून जिएंगे तो और भी लढेंगे, टेन्शन घेऊ नको, तू फक्त घरी ये व्यवस्थित, बाकी काही टेन्शन घेऊ नको म्हणे, मी आहे म्हणे अजून पण समर्थ, असं बोलली मला. खूप म्हणजे एकदम जवळ जाऊन, म्हणजे अंतर खूप असलं तर काही वाटत नाही यशाच्या, आणि यशाच्या एकदम जवळ जाणे आणि तिथून जर तुम्हाला परत यावं लागलं असेल तर खूप खूप वाईट वाटतं, कारण एवढा स्ट्रगल केला असतो, एवढा वेळ दिलेला असतो. आणि आताच्या याच्यात स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये पोरांकडे सगळ्यात जर काही कमतरता असेल तर मला वाटतं वेळेची कमतरता आहे. प्रत्येक जण पटत असतो की किती लवकर आपण जॉबला लागू आणि सेट होऊ, याच्या मागे लागला असेल. त्याच्यात मग जर असं झालं तर परत आणि 1 वर्ष जातं आणि कधी कधी प्रोसेस पूर्ण व्हायला 1-2 वर्ष पूर्ण जातात.
त्याच्यानंतर मग तुझा जीवनक्रम कसा, म्हणजे तू आणलं कसं, रुटीन कसं आणलं तुझं, परत रुटीनवर कसं मग परत मी ड्युट्या चालू केल्या माझ्या होमगार्डच्या, ज्या होत्या त्या रेग्युलर. तर परीक्षा बंदोबस्त भेटतो आम्हाला, नवरात्र, गणपती वगैरे, असं म्हणजे रोजंदारी टाईप म्हणून घेतो मी. बरोबर बरोबर. मग त्याच्यानुसार माझी ड्युटी चालू होती. मी म्हटलं आता कसं, आता राहूनच गेलोय आणि पैसा पण गेलेला आहे. मी काय केलं होतं, जेव्हा माझं फॉर्म ग्राउंड चालू होतं तेव्हा नवी मुंबईचं, तेव्हा मी सोडून दिलं होतं सगळं. होमगार्डच्या ड्युट्या वगैरे सोडून Duty दिल्या बंद होत्या करून मी, दिल्या होत्या. बंद करून दिल्या होत्या. तेव्हा भरपूर आर्थिक नुकसानही झालं माझं. बरोबर. मग मी म्हटलं तर चला ड्युट्या वगैरे चालू करू आपण, परत आपल्या व्यवस्थित अभ्यासही करू आणि ड्युट्याही करू. म्हटलं दोघं चालू ठेवायचं आपण आपलं बरोबर. व्यवस्थित. समन्वय साधत अभ्यास सुरू हो ठेवला. बरोबर. अभ्यास सुरू होता, मनात खंत होती की नाही झालं किंवा नुकसान झालेलं होतं. त्यात नंतर समाजात एक आपल्याकडे हे असतं की झालाय, होणार आहे, 100% होणार आहे. त्या सगळ्या गोष्टींना फेस करत तू नवीन सुरुवात केली. मग नंतर पुढची भरती कधी पडली तुझी? ती 2.5 वर्षानंतर पडली सर. 1.5 वर्षानंतर. 1.5 वर्षानंतर तू कंटिन्यू मग जॉब करत होता तिकडे? जॉब पण करत होतो, ग्राउंडही चालू होतं, होप्सही ठेवले तर स्वतःकडनं भाऊ आता मी करायचं. बघत होतो तुला की जेव्हा तुझ्या ड्युट्या चालू होत्या, ड्युटी करून तू जॉब, जेव्हा लायब्ररीत दिसत होता आम्हाला, म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं होतं आमचं की प्रभासचं होतं नक्की असं. तर मग पोलीस भरती चालू होती तुझी, बरोबर? हो. पण पोलीस भरतीनंतर मग तू बाकीच्या म्हणजे स्पर्धा, बाकीच्या ह्याच्याकडे कसं काय वळला तू? तुला असं का वाटलं की हा ठीक आहे, पोलीस भरती करतोय आपण आता, तर त्याच्याबरोबर आपण दुसऱ्या पण एक्झाम दिल्या पाहिजे बॉस? सर माहिती का, या खात्यामध्ये असे भयानक अनुभव आलेत ना मला, की म्हटलं यार आता बस झालं. या खात्यामध्ये कसं आहे माहिती का सर, घरनादार देवळी बिराड. एक बरोबर रिअल आहे. सांगतो की म्हणजे 12 घंटे जर गेला तुम्ही, 9ला गेले, 9ला 10 वाजता लागतं. बरोबर. तुम्ही 10 वाजता येऊ शकतात, रात्री 11ला येऊ शकतात, 12ला येऊ शकतात. तुम्हाला वेळेचं काही वेळेचं बंधन नाही. तिथं. बाकीच्या सरकारी नोकऱ्या कशा आहेत, तुम्हाला रिअल सांगतो, सकाळी 10ला गेला का 5ला घरी. मग बरोबर आहे. इथं असं आहे, 9ला गेला का 9लाच घरी. 9ला तर नाही, 10ला येऊ शकतो, 11ला येऊ शकतो. वेळ वाढू शकतो. वेळ वाढू शकतो. आणि लोकांचा त्रास जास्त आहे. तुम्हाला म्हणतो की लोक असे फोन करता, गाडीचं पेट्रोल संपलं येऊन जा. अरे गाडीचं पेट्रोल संपलं, तू डोक्यात आहे का? बरोबर आहे. तुम्ही सांगा मला, कॉमन सेन्सचा भाग आहे, सिव्हिक सेन्स नाही आपल्या भारतीय लोकांमध्ये. बरोबर. तुम्ही गाडीचं पेट्रोल संपलं कसं काय सांगताय की येऊन जा म्हणून? असे पण कॉल आलेत सर, तुम्हाला सांगतो, असे कॉल आले. आंतरिकच तुम्हाला या गोष्टी जाणवल्या? हो, आणि म्हणजे बऱ्यापैकी समाजाचा अनुभव घेतला, म्हटलं यार नको, वेगळं काहीतरी ट्राय करू. बरोबर. की जास्त आपलं कम्फर्ट पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, सरकारी नोकरी म्हणजे काय, बऱ्यापैकी आता लोकांना वाटतं की माझा कम्फर्ट पाहिजे स्वतःचा. प्रभास, मध्यंतरी तू वनरक्षकच्या पण काहीतरी भरत्या केल्या? हो बरोबर सर. मला 154 मार्क होते आणि 156ला मेरिट नोंद होऊन गेलं. पहिले 106च होते मला मार्क, 120 पैकी 106 मार्क टाकले मी. त्याच्यानंतर परत एक प्रश्न चुकला होता, त्यांनी मार्क कट केला आणि मग 104 केले. आणि मग 104 वरनं मग ग्राउंड झालं माझं. मग ग्राउंडला पण मी बऱ्यापैकी इंजर्ड होतो सर. माझं म्हणजे अशी गमत आहे, माझ्या नशिबातच नाही काय असं वाटतं मला. डिपार्टमेंट नशिबातच नाही वाटतं, खाकी वर्दी असं समजून घ्या. हा पाय पूर्ण इंजर्ड होता, लेफ्ट पाय माझा पूर्ण कामात गेला होता, म्हणजे उभं सुद्धा राहत येत नव्हतं मला. पण मग मी केलं ट्राय, थोडंफार गेलो, आराम केला, परत गेलो. पण मग तुम्हाला सांगतो की अशी गंमत आहे, तुम्ही ग्राउंड करताय ना, तर तुमची एक स्टेप असते, तुम्ही कंटिन्यू त्या स्टेप मध्ये पळलं पाहिजे. मी 1 महिना ग्राउंड होतो, मी स्टेपच विसरून गेलो माझी. म्हणजे मला डायरेक्ट त्यावेळेला तो आपला महाभारताचा कर्ण नाही का सर, त्याची आठवण आली की तो त्याची विद्या विसरून गेला होता त्याची, जेव्हा बाण मारायच्या वेळेला. तसं माझं झालं की मी स्टेपच विसरून गेलो, माझी शपथ सांगतो, स्टेपच विसरून गेलो. मला आठवलं नाही की कसं पळायचंय त्या वेळेला. मी फक्त पळायचं म्हणून पळत होतो त्या मिनिटाला. कधी काळी मी तर 5 किलोमीटर 18 मिनिटात येत होतो, तिथं मला 20 मिनिटं लागून गेले सर. बरोबर. त्याच्यामुळे आणि कंटिन्युटी राहिली नव्हती तुझी. हो, कंटिन्युटी राहिली. हे सगळं चालू असताना असं वाटलं नाही का कधी प्रभास की मी जो जॉब करतोय होमगार्डचा, तिकडे माझा खूप जास्त वेळ जातोय, तिकडे वेळ गेल्यामुळे माझा अभ्यासावर किंवा ग्राउंडला वेळ कमी पडतोय, असं कधी मनात आलं नाही का तुझ्या? सर झालं सर, भरपूर वेळ झालं. मी काय करतो, ड्युट्याच घ्यायचो नाही, आजारीचं लेटर लिहून द्यायचो, सर मी येणार नाही सर असं लिहून द्यायचो. म्हणजे मी आजारी. मग तुझा अर्निंग सोर्स पण तोच होता, तुला ते सोडता पण येत नव्हतं आणि पूर्णपणे ते करायचं म्हटलं तर इकडे नुकसान पण या गोष्टीसाठी मला माझ्या आईला आणि वडिलांना म्हणजे मानावं लागेल की सर की त्यांनी माझ्याकडे 1 रुपया मागितला नाही आजपर्यंत होमगार्डचा. शपथ सांगतो, 1 रुपया मागितला नाही त्यांनी आजपर्यंत. करतोय तू तुझं काम, तू कर, तू चलन भर, तुझे पैसे भर तू बाबा, आणि लागले तर मागून घे. बरोबर, टेन्शन घेऊ नको. एवढा आधार होता म्हणून मी ड्युट्या वगैरे जरा थोड्याशा दुय्यम स्थानी ठेवले. बरोबर आहे. मग आता तुझं काल 2 दिवसापूर्वी टीव्हीला जाऊन आला तू पुण्याला, बरोबर. तर मग ही एक्झाम बद्दल थोडक्यात माहिती सांगा मला की कसा प्रवास सुरू झाला, कसं फोकस केलं या गोष्टीकडे? सर मी ना विधानसभेचा बंदोबस्त होता आता आपला ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये, बरोबर का. तर मी याला गेलो, दिंडोरी साईडला होता बंदोबस्त आमचा विधानसभेचा. तर जाऊन आलो मी तिथून, आणि मला इतका ताप येऊन गेला होता, मी तिथं
म्हणजे जेवण करायचं आणि उलट्या करायचो तिथं. थोडी वाईट परिस्थिती झाली होती. ती 3 दिवस थांबलो तुम्ही. 3 दिवस ड्युटी मध्ये. तर मग इतका जाम झालो होतो, घरी आलो आणि डायरेक्ट ऍडमिट झालो सर. उमा हॉस्पिटल ऍडमिट झालो मी डायरेक्ट. तरी 40,000 रुपये खर्च लागून गेला सर मला. 8,000 कमवले 40,000 घालून घेतले मी. माझे घरचे म्हणे बाबा म्हणे तू 8 तर कमवून आला आणि 40 तर घालून दिले म्हणे. वेळही गेला आणि स्वतःला तो त्रास झाला तो वेगळा. आणि या परीक्षेचा फॉर्म ऑक्टोबर मध्ये भरला होता. बरोबर. महिला बालविकास विभाग आणि समाज कल्याणचा असे 2 फॉर्म भरले होते मी लागोपाठ. आणि त्या मला माहिती होतं की जानेवारीतील समथिंग फेब्रुवारी मध्ये येऊ शकतात ते पेपर. त्यासाठी मी तयार राहिला पाहिजे, 100% तयार राहिला पाहिजे, कारण की मला हे व्हायचंच आहे काही पण करून. 100% द्यायचा होता मला. मग मी आजारी झालो वगैरे सगळं झालं. म्हटलं चला आता घरी जाऊ. आता परत टाइम टेबल बनवलाय मी स्पेसिफिक की नाही बाबा याच्यानुसारच चालावं लागणार आहे की 2-3 महिन्यामध्ये तुमची जर भरती म्हणजे पेपर झाला तर मग प्रॉब्लेम नको व्हायला व तू काही. तर अभ्यास केला. सकाळ 5:30 पासनं जसं शेड्यूल बनायचं माझं तर रात्री 10 पर्यंत शेड्यूल चालू होतं माझं. नॉनस्टॉप अभ्यास करायचा 100%. 5:30 ते 9:30 तुम्हाला सांगतो सकाळपासून बसायचो मी लायब्ररीत. त्याच्यानंतर मग 9:30 ते 10 मध्ये थोडाफार नाश्ता वगैरे एक नॉर्मल जवळच चहाचं दुकान आहे आमच्या इथं, त्याच्याकडे जाऊन चहा नाश्ता करायचो. त्याच्यानंतर परत येऊन बसायचो. परत 12 वाजता गेलो का 12:30ला यायचो. 12:30ला आलो का परत 4 वाजेपर्यंत बसायचो. 4ला गेलो का 4:30ला यायचो. 4:30 वरनं परत घरी यायचो. मग 4:30 ते 8 वाजेपर्यंत अभ्यास चालायचा. मग परत 8 वाजेला गेलो का 8:30ला जायचो. 8:30ला परत यायचो लायब्ररी म्हणजे घरी. पूर्ण फोकस पूर्ण पॅक होतो. आणि फेब्रुवारी मध्ये माझा कॅम्प होता सर. अजून एक सांगतो, फेब्रुवारी मध्ये माझा कॅम्प होता याचा काय होमगार्ड आमचा कॅम्प होता. मी विमोचनचा कॅम्प करून आलो होतो पहिले. माझा प्रगत विमोचनचा कॅम्प होता. तर 7 दिवस तुम्हाला मस्ट करणं होतं. बरोबर. पण मी गेलो नाही सर त्याला. तर मला शिक्षण मिळून असं भेटलं की परीक्षा बंदोबस्त जो पहिला चालू होता त्याच्यात तर गेलो नाही. जो दुसरा भेटणार होता ना आम्हाला परीक्षा बंदोबस्त, त्याच्यात माझं नाव ब्लॉक करून टाकलं त्यांनी की मी विमोचनचा कॅम्प केला नाही म्हणून माझं दुसऱ्याला नाव ब्लॉक करून टाकलं त्यांनी. म्हणजे माझं कमसे कम 24,000चं नुकसान केलं सरांनी आमच्या. आता इकॉनॉमिकली ठीक आहे, पैशांचं नुकसान तर झालं पण मेंटल हेल्थ पण खराब झाली तेव्हा. आणि कारण अभ्यास सुरूच होता तुझा तेव्हा. हो. आणि मी ते सर्टिफिकेट ते दाखवले आजारीपणाचे माझे सरांना की नाही हो सर. आणि तुम्हाला सांगतो फंगल इन्फेक्शन झालं होतं मला. तर मला जमतच नव्हतं पुढे जायला. त्याच्यामुळे मग त्यांनी काय सांगितलं की याला शिक्षा म्हणून असं करा की दवाखान्याचं कारण दाखवलं ना की आई बंदोबस्त करू शकत नाही असं दाखव म्हणजे त्याला. म्हणजे ते केलं नाही त्यांनी राजकारण केलं माझ्यासोबत. म्हणजे जाणून बुजूनच. आता तू डिपार्टमेंटच्या गोष्टींचं म्हटलास की त्रासदायक भूमिका असते असं. तर हा तर एक अनुभव झालाच तुझा. तर डिपार्टमेंट मध्ये असल्यावर तुला काम करताना असा तुला एखादा वाईट अनुभव आला? कोरोना पिरियड मध्ये ना सर, आता आठवलं, कोरोना पिरियड मध्ये ना ड्युट्या करत होतो मी. सप्टेंबर महिना होता बरोबर. तर माझ्या घरातले सगळे कोविड पेशंट होते. बरोबर. आणि मी जे म्हणजे होतो सेफ. तर मग घरच्यांनी ऍडमिट केलं. तर मग कोण सांगितलं ना मी की नाही घरात कोविड पेशंट आहेत असं. तर त्यांनी काय केलं ते म्हणे तू पण घरी थांब म्हणे. त्यामुळे आम्ही तुझ्या रोज लावून घेऊ म्हणे, तुझा काय ड्युटी असेल ना ते करून घेऊन आम्ही ऍडजस्ट म्हणे की पेशंट आहे. त्यावेळेला होऊन जात होते ऍडजस्ट. त्यांनी काय केलं मला सांगितलं तुझा करतोय म्हणे ऍडजस्ट. आणि मी घरी थांबलो 1 महिना. आणि जेव्हा दुसऱ्या महिन्यात आलो मी ड्युटीला ऑक्टोबर महिन्यात, तेव्हा त्यांनी माझे फक्त 3 दिवस लावले होते. मला 27 दिवसाचं नुकसान केलं होतं त्यांनी माझं. आणि त्यावेळेला मला पैशांची खूप गरज होती. घरात सगळे पेशंट होते, तुझी ड्युटीवर जाण्याची इच्छा पण होती. आणि मी सगळं सांभाळत होतो प्रिकॉशन. आणि माझ्या घरचे आहेत ना सर कोविड सेंटरला ऍडमिट होते, काही घरात नव्हते. बरोबर. सगळं प्रिकॉशन पाळत होतो. तरी पण त्यांनी मला घरी बसवलं. ते म्हणे आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल असं तसं. बरोबर. त्यावेळेला ठीक आहे मान्य आहे, साहजिक आहे. पण मग त्यांनी मला म्हणजे आश्वासन देऊन तुझा विश्वासघात केला सर त्यांनी माझा. जेव्हा तुला गरज होती त्या गोष्टीची तेव्हा. आणि सर त्यावेळेला भरपूर पैसे गेले ना सर माझे पण. तुम्हाला सांगतो वडिलांना अक्षरशः माझ्या याच्यावर लेटरवर घेऊन आलोय की नाही वडिलांना काही झालं तर त्याची गॅरंटी सर्व्हिस मी जबाबदार आहे त्याला सर्व्हिस. त्याच्यावर मी वडिलांना घेऊन आलोय सर. प्रभास, एकंदरीत तुझा पूर्ण जे आहे आयुष्यातलं जे म्हणजे तू जेव्हापासून स्पर्धा परीक्षा सुरू केली तेव्हापासून खूपच म्हणजे अडचणीमधूनच चालू गेले. तर एवढ्या सगळ्या अडचणींमधून बाहेर येण्यासाठी आणि तुझं ध्येय गाठण्यासाठी जे तू प्रयत्न केले त्याच्यामध्ये तू मोटिवेट होण्यासाठी काय करतो किंवा ते जे रुटीन फॉलो करत होतो ते कंटिन्यू ठेवण्यासाठी तू असं मनाला असं काय समजतो किंवा कशा प्रकारे मोटिवेट होतो की नाही यार होईल आता. आणि मामा समज सांगतो मेन म्हणजे मोटिवेटर माझा मामा आहे माझ्यासाठी. त्याने इतकं सपोर्ट केलाय. तो म्हणायचा अरे होईल ना, काय होईल ना, 100% होईल राव.
तू काय घाबरतो म्हणे यार, असे येडे गदडे झाले म्हणे माझ्या समोर म्हणे, यार तू तर स्मार्ट आहे म्हणे, यार तू तर 100% होशील, तू कशाला टेन्शन घेतो. मामाचा पूर्णपणे विश्वास होता तुझ्यावर. मामा म्हणजे एकदम देव माणूस आहे माझ्यासाठी, देव आहे माझा असं समजून घे. त्याने जे केलं ते देव सुद्धा करू शकणार कधी कधी, तुम्हाला सांगतो. जेव्हा तुझा हा रिझल्ट लागला, जेव्हा तुझं लिस्ट मध्ये नाव आलं, त्या दिवसाच्या जल्लोषात आम्ही पण होतोच लायब्ररीच्या बाहेर, तर तू पहिला फोन कोणाला केला? पहिला फोन माझ्या मामालाच केला होता. काय म्हटलं मामा तुला, म्हणजे मामाचे शब्द काय? मामा रडला डायरेक्ट. मामा आता म्हणजे ते सांगू नाही शकत असं इथं, रडला मामा डायरेक्ट. म्हणे भाऊ करून दाखवलं म्हणे, माझ्या राजा म्हणे तू, मला म्हणे 100% म्हणे. आणि मेन म्हणजे त्याचा पोलीस भरती, त्याचं असं म्हणतो की तू पोलीस भरतीच कर. पण मी त्याला म्हटलं यार मामा काहीतरी वेगळं करतो यार, म्हटलं मी इथे म्हटलं हाल होतात म्हटलं. बरोबर. हाल म्हणजे सांगू का म्हटलं, इथे ना म्हटलं स्वतःच सोडून लोकांना जास्त सामावं लागतं म्हटलं. बरोबर बरोबर. म्हटलं मजा नाही या खात्यात. मग मी दुसरं काहीतरी ट्राय केलं, त्याला म्हटलं मला 1 वर्ष दे म्हटलं भाऊ. फॉरेस्टचं राहून गेलो होता माझं, तुम्हाला सांगतो फॉरेस्टची पण अशी गंमत आहे. तो मामा धुळ्यावरून इथं आला होता नाशिकला, आणि नाशिकवर आम्ही इगतपुरीला गेलो होतो सोबत गाडीवर. माझ्यासाठी मामा धुळ्यावर इथपर्यंत आला होता, मला सोबत घेऊन गेला ग्राउंडला. हो, त्याने म्हणजे मला म्हणजे सांगावं तेवढं कमी सर, अशी गंमत आहे. असा मामा सगळ्यांनाच भेटो, आणि सगळ्यांनी असंच, सगळ्या मामाने असंच भाषण मागे उभं राहावं. जेव्हा मामाचं झालं, मामाला कॉल झाला, मग घरात जेव्हा सांगितलं की रिझल्ट आलाय, मग घरात कशा प्रतिक्रिया होत्या आई वडिलांच्या? म्हणजे एक गंमतशीर गोष्ट सांगतो, मजेशीर, की मी ड्युटीवर होतो, आणि ड्युटीवर ना सर म्हणे, सरांना म्हटलं मला बरं वाटत नाही, जातो म्हटलं सर घरी. रिझल्ट लागत नव्हता, 2 महिन्यापासून रिझल्टला रखडलेला होता, वाट बघत सगळे. मग मी निघून गेलो घरी. नेमकं मग मला एक सवय होती सर, घाण सवय म्हणा ती, की सकाळी उठल्यानंतर एकदा चेक करायचं रिझल्ट, आणि रात्री झोपायच्या आधी एकदा चेक करायचं. स्पर्धा परीक्षा प्रत्येक पोराचं ज्यांची एक्झाम झाली त्यांनी पडली का नाही, सकाळी उठून एकदा बघा आणि एकदा बघा. मग मी चेक करायचो की नाही बाबा लागलंय का, आणि मी रिझल्ट चेक केला आणि पाहिलं, बॉल दिसत नव्हतं माझं नाव खाली, पाहत होतो सगळे. शेवटी गेलो पाहिलं तर झालेलं आहे. आईला म्हटलं आई झालं बरं का, म्हटलं माझं काम. घरचे झोपून गेले, तर 12:30ची वेळ होती. बरोबर, झोपून गेले ते घरचे सगळे. आईला म्हटलं झालं बरं का माझं काम. म्हणे, आईला डायरेक्ट शॉकच बसला. झालं म्हणे, काय सांगतो? म्हटलं आई झालं. म्हटलं आईच्या डायरेक्ट म्हणजे झोपडी जायच्या पूर्ण असं गळ्यात रडलो मी डायरेक्ट. म्हटलं आई झालं, म्हटलं करून दाखवलं म्हटलं. आईला असं सांगितलं. आणि नंतर म्हटलं थांब, म्हटलं ही खुशखबर म्हटलं पहिले मामाला. म्हटलं मामाला फोन केला, आईला आनंद झाला, भावाला आनंद झाला. म्हणे भाऊ अभिनंदन म्हणे तुझं, म्हणे एवढ्या याच्यातनं काढलं म्हणे तू, 2 महिने वाट पाहिली. मार्क येऊन 1 जूनला मार्क आले होते, आणि 8 ऑगस्टला रिझल्ट लागला. ही एकंदरीत परीक्षाचं वेळापत्रक येणं, परीक्षा होणं, त्याच्यानंतर आन्सर की होऊ द्या, मेन्स होऊ द्या, या सगळ्या याच्यामध्ये जो डिले होत चालतो, याचा विद्यार्थ्यांवर खूप वाईट परिणाम होतो. पेशन्स, त्याच्याबद्दल तू काय सांगू इच्छितो? सर पेशन्स संपून जातात माणसाची. तुम्हाला सांगतो अक्षरशः इतकी चिडचिड व्हायला लागली होती, आणि असं वाटायचं की काय करावं काय नाही. तुम्हाला सांगतो ड्युट्या पण भेटत नव्हत्या तेव्हा, नेमक्या ड्युट्या पण होऊन गेल्या आमच्या. बरोबर, एकदम हाल चालू होते. तेव्हा नुकताच 1 ठिकाणचा पगार पडला माझा, 1 ड्युटी केल्याचा. तर मी उज्जैनला निघून गेलो सर. मला कोणतरी म्हणे भाऊ उज्जैनला जाय म्हणे, तुझं मन एकदम शांत होऊन जाईल. कधी कधी ना सर माहिती का सांगू, असं देवदर्शन पण करून यायचे माणसाने, की नाही माइंड फ्रेश होतो. तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी बघायला मिळतं, तुम्हाला समाजात वेगळ्या लोकांमध्ये वावरायला मिळतं. बरोबर आहे की नाही? जाऊन यायचं माणसाने, कधीतरी करून यायचं. वैतागलेला माणूस कुठेतरी शांती शोधत असतो, इथे मिळेल तिथे मिळेल असं या प्रकारे. आणि मला खरं शांती मिळाली. बाबांनी माझं म्हणजे एकदम शांत करून टाकलं. 2 महिने मी एकदम पेशन्स ठेवले सर, एकदम व्यवस्थित राहिलो 2 महिने. आता डीव्ही करून आलास तू म्हटला, डीव्हीच्या ठिकाणचा काही अनुभव तुझा? डीव्हीच्या ठिकाणी सर काय काय ठिकाणी सपोर्टिव्ह असतं, काय काय ठिकाणी नसतात. थोडंफार आहे भाऊ, थोडंफार मागं पुढं करावं लागतं, ऍडजस्ट करावं लागतं. प्रभास, अभ्यास केला सुरू पोलीस भरतीचा, त्याच्यानंतर शिफ्ट केलं इतर स्पर्धा परीक्षा. तर मग तू अभ्यासाचं रुटीन कसं होतं तुझं? किती दिवसाचं रुटीन सांगितलं तू आम्हाला, बरोबर? तू नेमके कोणते विषय कसे हाताळले, कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करून घेतला, आणि जे तुझे वीक पॉइंट होते त्यांना तुला प्लस पॉइंट करण्यासाठी तू त्याच्यावर काय काम केलं, थोडक्यात सांगशील? 6:30 पर्यंत लायब्ररी उडायची आमची सर. तर मग 6:30 ते तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी 8:30 पर्यंत मी हे करायचो, कारण आपलं मराठी व्याकरण, मराठी इंग्रजी वगैरे. त्याच्यानंतर मग शब्दसंग्रह करायचो 9:30 म्हणजे 9 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर मग थोडासा ब्रेक, आणि मग परत अभ्यासाला आपल्या. मग जीके वाचायचो मी. जीकेला जास्त वेळ दिलाच नाही बऱ्यापैकी मी,
2 ते 2.5 तास जीके फक्त. बरोबर. त्याच्यानंतर 12:30 परत लायब्ररीत आलो, मग मॅथ करायचो सतीश वशे सरांचं. त्याच्यानंतर रिझनिंग करायचो, एसएससीचं रिझनिंग करायचो, आणखी बऱ्यापैकी सरास होईल आता एसएससीच रिझनिंग येतं. बरोबर. मग त्याच्यानंतर मग 4 वाजता घरी गेलो का 4:30ला परत यायचो. आणि मेन म्हणजे सर माझा एक विषय सांगतो तुम्हाला, मी सकाळी फक्त म्हणजे संध्याकाळी 4 वाजेपासून मोबाईल वापरायचो 4 ते 8:30 पर्यंत, ते पण इंग्लिश ग्रामरसाठी. नाहीतर मी दिवसभर मोबाईल हाताळलेला नाही. 4 ते 6 पर्यंत 6:30 पर्यंत लेक्चर करायचो गणेश राऊत सरांचे इंग्लिशचे. त्याच्यानंतर मग 6:30 ते 8 वाजेपर्यंत हे वोकॅब करायचो, वोकॅब, पॅसेज वगैरे, कॉम्प्रिहेन्शन वगैरे. त्याच्यानंतर मग परत 8:30 परत आलो का मग परत प्रश्नपत्रिका घ्यायचो. म्हणजे बघा एक आकलन, तुमचा एक दिवसभराचा अभ्यास केलाय तुम्ही, तर तुम्हाला जमतंय का ते, त्या टाईपचे प्रश्न घ्यायचो मी. असा एक होता रुटीन 10 वाजेपर्यंत. इतक्यात स्पर्धा परीक्षामध्ये भरपूर गर्दी वाढलेली. जो उठला तो स्पर्धा परीक्षा. आणि स्पर्धा परीक्षा म्हणलं की एक चांगला पगार, एक मानाची जागा आणि समाजात वजन हे सूत्र तयार झालेले. नवीन येणाऱ्या पोरांसाठी तू काय सांगशील, की म्हणजे सर्वसामान्य घरातून जे पोरं येतात, कारण आता आपण त्या क्षेत्रात बरेच दिवस घालवलेले, आपल्याला माहिती की काय करतायत पोरं, सिरियस पोरं किती आहेत, किती पोरं मनापासून अभ्यास करतात, कोण किती टाइमपास करतात, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. जे सर्वसामान्य घरातून येणारे पोरं आहेत, जे तुझ्यासारखे स्ट्रगल करून, जॉब करून, किंवा घरचेच त्यांना पैसा पुरवतायत की करा तुम्ही असं म्हणून, तर त्या पोरांसाठी तू असं काय मेसेज देशील त्या पोरांना, की त्यांना तो उपयोगी पडेल असं, की त्यांनी काय करावं? सर त्यांना मी असं सांगाल की आईबाप जेवढे खर्च करताय ना तेवढे तरी वसूल करा. काय आईबाप खर्च करतात तुमच्यावर, तुम्ही वसूल म्हणजे कसं करणार? तुम्ही ते एवढे कष्ट करताय बाहेर, आणि त्यांनी तुम्हाला कवर पाठवलं, चितुका घ्यायला पाठवले, मोठे घ्यायला पाठवले, तुम्हाला अभ्यास करायला पाठवले, तुम्हाला काही पुरी पाहायला पाठवले. अपेक्षा असतात त्यांच्या की आमची जिंदगी अशी गेली तर याने कुठेतरी स्टेबल झाल्यानंतर याचं आयुष्य वाढेल. प्रत्येक आई वडील काय स्वतःसाठी करत असतात, करताना ते पोरासाठीच असतं की आज इन्व्हेस्टमेंट होते या पोरावर, पण उद्या याचं चांगलं झाल्यानंतर आज सेट झाला याची म्हणजे जिंदगी सुखी होऊन जाईल बुवा असं. तर काही वेळा काय होतं, पोरं पण चुकीच्या मार्गाने चालले जातात. आज बघितलेत आपण या सगळ्या गोष्टी. तर मग पोरांना असं काय सल्ला देशील की ते ध्येयापर्यंत जाण्यासाठी त्यांना सोपं होईल आणि ते मोटिवेट होतील त्या गोष्टीपासून? सर त्यांना सांगाल की तुम्ही जेव्हा लायब्ररीत बसताय डायरेक्ट शेड्यूल बनवून घ्या. शेड्यूल बनवल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला सरकारी नोकरीला पण जाणार तर 10 ते 5 ड्युटी तुम्हाला ती करावी लागणार आहे. बरोबर. तसं तुम्ही अभ्यासाला गेले, सकाळी 6ला लायब्ररी उघडती, रात्री 10ला बंद, तुम्ही 6 ते 10 डेडिकेशनने बसलं पाहिजे लायब्ररीमध्ये. 100% तुम्ही स्वतःचा दिला पाहिजे. आणि सहसा मित्रांना टाळावं, म्हणजे जो अभ्यासू आहे. प्रभासने केलं, भरपूर टाळलं त्याने आम्हाला, भरपूर टाळलं, चहाला टाळलं, बाहेर जाण्यासाठी टाळलं, सगळ्या ठिकाणी टाळलं प्रभासने आम्हाला. नाही बऱ्यापैकी म्हणजे स्वतःसाठी. आणि तुम्ही रिझल्ट आहे त्या गोष्टींचा. प्रभास जे म्हणतो ती गोष्ट खरी आहे. आज 2 प्रकारचे पोरं भेटतील तुम्हाला. एक प्रभास म्हणतो जसा मित्र बाजूला करा, त्याला त्याचे रिझल्ट दिसलेले आहेत. आणि असे पण पोरं भेटतील तुम्हाला की मित्रमंडळीमध्ये राहून नुकसान झालेलं आहे. असं नाही मला मित्रांनी नुकसान केलं, पण तो वेळ चालला जातो त्या गोष्टींमध्ये, आणि जिथं आपण फोकस केला पाहिजे तो फोकस होत नाही आपला. जो फोकस प्रभासने पोरांमध्ये राहिला, तो असं म्हणणं चुकीचं आहे की प्रभास पोरांमध्ये नाही राहिला. पोरांमध्ये होता, पण त्याला कळत होतो की त्याचं ध्येय काय आहे आणि त्याला ते अचीव्ह करायचं होतं बॉस. आणि मेन म्हणजे सर एक सांगू तुम्हाला की माझे सगळे मित्र पोलीस, सगळे बरोबर, लायब्ररीतले सगळे मित्र पोलीस. आणि ते मला मूर्ख म्हणायचे सर, की आता मी वेगळं किती ट्राय करतो सर सेवेला. सर आमच्या पोलीस भरतीला कसं इंग्लिश ग्रामर वगैरे काही नाही नसतं, म्हणजे तुमचे 4 तास वाचताय सर. बरोबर. एक विषय जो आपला मायनस पॉईंट आहे किंवा जो वीक आहे, ज्या विषयात वीक आहे आपण, तो पोलीस भरतीला नाही. आणि मराठी करण्यासारखं आहे, आपली मातृभाषा आहे, ते जमतं आपल्याला. थोडी प्रॅक्टिस केल्याने ते जमून जातं. इंग्लिश डायरेक्टच निघून जातो तिथून. तर मग माझे मित्र मला तू कशाला करतो यार, म्हणे एवढा चांगला होमगार्डचं आरक्षण आहे तुला, तू पोलीस भरती कर, मस्त होऊन जाशील. म्हटलं नाही यार, तुम्हाला म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला त्या खात्याचा, मग मी सांगू शकतो तुम्हाला की नाही बाबा या खात्यामध्ये काय आहे काय नाही, अप्स अँड डाऊन, मायनस प्लस सगळ्या गोष्टी म्हटलं. 6 वर्ष भरपूर दिले म्हटलं मी. आता 10 ते 5 एखादी चांगला जॉब बघायचा होता सर. त्याच्यामुळे मी म्हटलं मित्रांना तुम्ही करा म्हटलं हे ट्राय, मला जमणार. आणि माझे सगळे मित्र लायब्ररीत निघून गेले होते सर, मी एकटा बाकी होतो. मला इतकी लाज वाटायची सर स्वतःचीच की नाही यार सगळे मित्र निघून गेले. आमच्या मॅडम सारख्या सांगायच्या, अरे होय होय बाबा, देवरे मॅडम, हो सांगायचे, अरे बाबा हो
लवकर होय, लवकर रिझल्ट दाखव काहीतरी. तुझे सगळे मित्र निघून गेले आणि कधी तुम्हाला सांगतो त्या मॅडमची अशी विशेषता आहे की तुमचे सगळे मित्र निघून गेले, तुम्ही एखाद्या दुसऱ्या मित्रासोबत दिसले, अरे आता हा मित्र पकडला, बरोबर. आता नवीन मित्र केला, नवीन मित्र केला का? नवीन सर्कल तयार करायचं. हा, मग मला लाज वाटायची. म्हटलं भाऊ आता काहीतरी नाही, आता काहीतरी सिद्ध करावं लागेल आपला, तेव्हाच प्रसिद्ध होऊ, नाहीतर मग मजा नाही याच्यात काही. नाही बरोबर. प्रभास, आता हे तू जॉईन करतोय बरोबर, तुला असं वाटलं नाही कधी की क्लास 2 क्लास 1च्या एक्झाम एमपीसी मधून ज्या आहेत त्यांचा ट्राय नाही केला का तू कधी? सर केला ट्राय, पण हे बघा कधी कधी ना म्हणजे आपल्या ते डोक्यावर म्हणजे अवघड काम असतं ते. बरोबर. थोडक्यात कळून गेलं तुला की नाही हे आपल्या हे आपल्या बसची गोष्ट नाही सर. आणि कसं राहतं, टायमिंग असतो तुमच्याकडे दिलेला, अल्टिमेटम असतो प्रत्येक गोष्टीचा, तुझ्याकडे तोच कमी होता. तोच कमी होता माझ्याकडे. आणि आईची अशी म्हणजे माझ्या घरात आईची पण म्हणजे शारीरिक प्रकृती जरासं मायनस प्लस आहे. हॉस्पिटल बऱ्यापैकी सर 2023 ला माझी भरती होती सर. आणि आईचा आहे ना एक डोळा आहे ना, म्हणजे डाव्या साईडचा डोळा आहे ना पूर्ण गेलेला आहे, म्हणजे शुगर उतरते. आईला शुगर पेशंट आहे माझी. बरोबर. तर पूर्ण शुगर उतरली होती सर. शुगर इतकी 300 वर निघून गेली डायरेक्ट. तर मग ऍडमिट वगैरे केला आम्ही. तर ते म्हणे की शुगर पहिले कमी कर, त्याच्यानंतर ऑपरेशन होते. आणि तुला एका ठिकाणी नेलं होतं आम्ही हॉस्पिटलला. तर अशी गंमत झाली की सर म्हणजे ट्रॅजेडी झाला माझ्यासोबत, की तो डोळा नीटच झाला नाही सर. ऑपरेशन करून सुद्धा त्यांनी नाही केला व्यवस्थित. तर एका डोळ्याने आईला पूर्ण दिसत नाहीये. आणि 2024 ला सांगतो माझं 8-7 फेब्रुवारीला ग्राउंड झालं. घरी येऊन लागलो आणि परत माझा बंदोबस्त होता. बंदोबस्ताला गेलो आणि आईने ना पोळ्या ना कच्च्या बनवल्या तसं. मी गेलो बंदोबस्ताला, उघडला डबा. आईला म्हटलं पोळ्या कच्च्या बनवल्यात का? म्हटलं आई म्हणे नाही रे म्हणे, पोळ्या शिजल्यात म्हणे. म्हटलं कावर झाल्या अशा? आईने नंतर सांगितलं मला, म्हणे भाऊ मला दिसत नाही म्हणे व्यवस्थित, दुसऱ्या डोळ्याने पण. एक डोळा आता गेला होता, दुसऱ्या डोळ्याने मला दिसत नाही म्हणे. तुम्हाला सांगतो माझा राग इतका झाला, म्हणजे एकदम खादाड व्यक्ती मी, म्हणजे टाइमवर जेवण वगैरे पाहिजे मला. आणि मी त्या कच्च्या पोळ्या पाहिल्या, माझा इतका संताप झाला यार. म्हटलं एवढा लांब बंदोबस्ताला आलो, त्र्यंबकेश्वरला बंदोबस्त होता माझा. तुला कल्पनाच नव्हती त्या गोष्टीची? आईने पण सांगितलं नाही. आणि गेलो आणि विचार केला, म्हटलं यार काय मोठी ट्रॅजेडी म्हटलं ही. एकतर झालं तर नाहीच, एकतर डोळा आईचा गेलाच, परत दुसराही गेला. इतकी बोंब मारायची वेळ आली सर माझी, म्हणजे अक्षरशः रडू हसू काय करू, पळू जीव देऊ काय वाटत. म्हणजे त्यावेळेला असं वाटायचं काय करून काय नाही, काही सुचत नाही त्यावेळेला. आणि हे माझं 5 किलोमीटर अंतर 25 किलोमीटर पण होतं आमचं फॉरेस्ट भरतीचं. गेलो तुम्हाला सांगतो 25 किलोमीटर दिलं मी. ते एकदम विचित्र रस्त्यावर होतं, म्हणजे पाय पूर्ण म्हणजे असं वाटतं कोणतरी खेळ टाकून दिले पायामध्ये असं. म्हणजे तरी मी विचार केला दुसऱ्या दिवशी, मावाने भाऊ थांबून जा एक दिवस, आराम कर मग जाय. म्हटलं नाही, घरी जायचंय म्हटलं, आईची काळजी घ्यायची. आईचा परत दुसरा डोळा गेला ना म्हटलं भाऊ, म्हणजे सगळं आयुष्य संपून जाईल ना मग. बरोबर. जे चांगलं आयुष्य ज्या बाईला दाखवायचं ते तिचे डोळे नसतील बघायला, तर मग म्हटलं सरकारी नोकरी मला लाख रुपयाची बी लागली तरी काय फायदा आहे म्हटलं मला. बरोबर. प्रभास, लहानपणापासून पूर्ण प्रवास तुझा ऐकला आपण, जो तुझा स्ट्रगल आहे तो सगळ्यांनी ऐकला. आणि या स्ट्रगल मध्ये तुला कोणी हेल्प केली, तुझ्या मागे कोण तुझं मेंटॉर म्हणून उभं राहिलं, या सगळ्या गोष्टी झाल्या. या पूर्ण धकाधकीच्या जीवनात किंवा तुला जो हा त्रास झाला किंवा हा जो स्ट्रगल सुरू होता तुझा, या सगळ्या गडबडीत तुझ्या यशापर्यंत तुला असं कोणाला तरी काहीतरी बोलायचं होतं आणि या सगळ्या गडबडीत राहून गेली, तर तू आपल्या व्यासपीठच्या माध्यमातून त्यांना बोलू शकतो. मी सगळ्यात पहिले माझ्या आईला धन्यवाद म्हणेन की त्याने एवढे वर्ष 10 ते 12 वर्ष सर्व्हिसचं काम करून तिने मला इथपर्यंत पोहोचवलं. आणि तिने मला आंधळा सपोर्ट केला. तुम्हाला सांगतो मी, तिने आंधळा सपोर्ट केला. आई खरंच मुलांच्या प्रेमात आंधळी असते. तिने आंधळा सपोर्ट केला. तिला वडिलांना वाटायचं की हा होणार नाही, की नाही भाऊ, म्हणजे माझे तसे गुणमानच तसे होते की नाही वडिलांना वाटायचं हा होत नाही. पण आईने मला 100% सपोर्ट केला. मी आईला धन्यवाद म्हणेन. आई लव्ह यू. खरंच तुम्हाला एवढा सपोर्ट केला, इथपर्यंत पोहोचवलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला शेवटपर्यंत. इव्हन म्हणजे की मामाने सांगितलं होतं मला की तू पोलीस भरती कर. आईने मामाला धमकवलं की भाऊ त्याला ते नाही करायचंय, त्याची इच्छा नाहीये भाऊ, करू दे त्याला त्याच्या मनाप्रमाणे. तर आईने सपोर्ट दाखवला मला आणि मी स्वतःला म्हणजे गर्वान्वित करू शकतो की मी करून दाखवलं. आई धन्यवाद, तुम्हाला सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर मामाला सांगत, मामा तो स्वप्न मी पोलीस व्हायचं ते पूर्ण करू शकलो नाही, त्याच्याबद्दल मला खंत आहे. मी त्याच्याबद्दल माफी मागेल मामा तुझी, पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून तुम्हाला समजून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि इथपर्यंत जो तुम्हाला साथ दिली त्याच्याबद्दल खरंच मामा धन्यवाद, तुझे आभार. आणि आयुष्यभर मी विसरणार नाही. आणि माझ्या भावाला मेन सांगाल, भाऊ धन्यवाद, तू खरंच मला सपोर्ट करतो. लहान होता पण तू म्हणजे विचारांनी फार मोठा आहे माझ्याहून. धन्यवाद भावा, धन्यवाद. लव्ह यू ऑल. प्रभास, प्रचंड
म्हणजे शब्द नाहीत बोलायला या गोष्टीवर. आणि कधी तू या गोष्टी जेव्हा आपण कट्ट्यावर बसत होतो तेव्हाही नाही बोलला या गोष्टी. खूप कमी लोकांना या गोष्टी माहिती आहे तुझ्या. पण खरंच सांगतो तुला, खरंच करून दाखवलं. आणि शुअर होतो आम्ही की प्रभास कुठेतरी लागतो. म्हणजे तुझ्या व्यतिरिक्त पण आमचे विषय व्हायचे की नाही प्रभास लागतो, 100% लागणार, पाटकर लागणार, 100% लागणार. आणि ज्या मिनिटाला कळलं की पाटकर लागलाय त्या दिवशी म्हटलं ना की म्हटलं हा पाटकर लागला. आता म्हणायची गरज नाही पडणार आम्हाला की पाटकर लागणार आहे. पाटकर कुठेतरी लागलाय. पाटकर, तू एवढ्या सगळ्या गोष्टींमधून जे आज यश संपादन केलेलं आहे, तुझा ड्युटी सुरू होईल. तुझं इथून पुढचं आयुष्य खरंच सुखाने जाऊ. आणि आमची देवाकडे प्रार्थना आहे की तुला आता तरी इथून पुढे थोड्या अडचणी असणारच प्रवास. अडचणी नको असं म्हणणार नाही, पण पेलवल्या जातील अशाच अडचणी तुला देव आणि तू इथून पुढे तुझं सगळं आयुष्य एकदम सुखात जाऊ. आमच्या संपूर्ण टीमकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि धन्यवाद.